असं काही नाही हा, मी लहानपणी पाळण्यात बसले हो की नाही ग? आणि मी ऐकले की तिकडे शॉपिंग करायला पण खूप छान मिळतं. पैसे पण भरपूर लागतात पाऊंड्स मध्ये. अरे तिकडे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे खिसे कापू आणि मोबाईल चोर. बापरे, मी तर मोबाईल हातातच नाही घेणार तिथे. मम्मी म्हणजे तुझं ठरलंय वाटतं जायचं. खूप महाग असेल ना सगळं? काकी त्याची काळजी तुम्ही नका करू. तुम्ही फक्त पासपोर्ट आणि विजा रेडी ठेवा बस. ह्या भिक्काड्यांची मुंबईच्या बाहेर कर्जत पर्यंत जायची लायकी नाहीये आणि लंडनचे ड्रीम्स बघतायत. गॉश. अरे तेजस्विनी ताई, अरे या ना, या बसा. या बसा 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 बसा. या ना, या या या. या इकडे बसा. नाही तुम्ही बसा ना. अहो, बसा बसा या 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 या. मामा हा. त्यांच्या चहा कॉफीच काय बघा. हा, चहा कॉफी काय घेणार? जय, तुम्ही काय खाणार का? नाही माझा ब्रेकफास्ट झालाय. साक्षीने छान दडपे पोहे केले होते ना. अरे वा. यांची रेसिपी. अहो, नुसत्या धडपे पोह्यांनी काय होतंय? मी काहीतरी तुमच्यासाठी बनवून आणते. बापरे, फरमाईश. सांगा ना सर, तुम्हाला काय पाहिजे? म्हणजे मम्मी एवढा आग्रह करते तर मनात येईल ते बोला. चुकलात तर मुकलात. हो, आणि तुमच्या निमित्ताने आम्हालाही खाता येईल. तुमच्यासाठी बनवत नाही का मी? मम्मी पप्पांसाठीच वेगळं, पण आज सर आले तर त्यांच्यासाठी काहीतरी स्पेशल बनवशील ना. सांगा ना जय, काय करू? अगं तुझ्या सरांना जे आवडतं आणि जे ते जनरली खातात ना ते नाही बनवू शकत आई इकडे. हो का? हो नाही म्हणजे डाएट वगैरे असतंच माझं, पण आज भजी पाव खाईन मी. काय रे, सकाळी ते दडपे पोहे, आता भजी पाव. चीट डे, वाय नॉट. हो हो, मी लगेच भजीपाव करून आणते. पण पाव नाहीये घरात. मम्मी पाव आणता येतील. आता डाएट करणारी माणसं भजी पावची फरमाईश करतात तर पाव आपण आणू शकतो ना. मी आणते जा. जा जा, लादी पाव घेऊन ये. हो ताई. अगं शर्वरी बाळा, तू एकटी जाऊ नकोस. बिंद तू का जय, तू जा तिच्या बरोबर, गाडी काढ जा. मी नाही नाही नको आजी, ते काय ना खूप गल्ले आहेत आमच्या इथे, उगाच मोठी गाडी अडकायची यांची. मी आले नाही ते काही नाही. अगं येते. जय जा लवकर, जा ती निघून जाईल. जा जा तिला घेऊन जा. जा.